विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना अंमली पदार्थ साठा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या। या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांनी आज शुक्रवारी दुपारी विन्स हॉस्पिटल परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना ताब्यात घेतलंय। परशुराम उर्फ बबलू बिरांजे, ओमकार राजेश सारवान, दिलदार चौगोंडा कांबळे अशी त्यांची नावं आहेत। त्यांनी उमळवाड इथून हा गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 28,000 रुपये किमतीचा गांजा, 1,20,000 रुपये किमतीच्या 2 मोपेड आणि 7,000 रुपये किमतीचा मोबाईल संच असा 1,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, महेश पाटील, अक्षय भरांबळे, बाबा ढाकणे, विकास चौगले, रवी आंबेकर, सुशील गायकवाड, सनीराज पाटील यांनी ही कारवाई केली आहे।